नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मटणाची एकदम जबरदस्त अशी गावठी रेसिपी. ही रेसिपी खास 10 ते 15 लोकांसाठी आहे आणि चव अशी की तुम्ही बोट चाटत राहा. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 10 ते 15 लोकांसाठी सुक्क मटण त्याचबरोबर मटणाचा रस्सा बनवणार आहोत. तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखं टेस्टी मटण कसं बनवायचं हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मटणाची रेसिपी बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मटण लागणार आहे. तर इथे मी 4 किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला मटण स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे मी मटण धुवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर याच्यामध्ये अर्धी वाटी हळद घातलीये आणि यानंतर अर्धी वाटी याच्यामध्ये मोठं मीठ घालायचंय आणि आता हे सगळं छान असं या मटणाला चोळून घ्यायचंय. मीठ आणि हळद सगळ्या पीसला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे हे आता चोळून घ्यायचंय. इथे आता मटणाला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता हे मटण आपल्याला शिजून घ्यायचंय म्हणजेच आळणी बनवून घ्यायचंय. त्याच्यासाठी थोडंसं वाटण लागणार आहे. तर इथे मी हळद आणि मीठ लावलेलं मटण घेतलेलं आहे. अर्धा किलो कांदा घेतलेला आहे सोलून, तो आता बारीक चिरून घ्यायचा आहे. यानंतर खोबरे आणि लसूण घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. तर इथे मी कांदा बारीक चिरून घेणार आहे. खोबरे, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण वाटून घेणार आहे. इथे मी मटण हे चुलीवरती शिजवून घेणार आहे. त्यामुळे पहा, एक पातेलं ठेवलेलं आहे चुलीवरती आणि पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. कारण आळणी बनवण्यासाठी जे आपण गरम पाणी वापरणार आहोत त्याच्यासाठी हे पाणी ठेवलेलं आहे. इथे आता पाणी गरम झालेलं आहे. आता हे पाणी बाजूला काढून घेते आणि तेच पातेलं पुन्हा मी चुलीवरती ठेवलंय. थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तर इथे साधारणतः एक छोटी वाटी तेल घातलेलं आहे. आता याच्यामध्ये जो अर्धा किलो कांदा मी दाखवलेला होता तो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे आता कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी मागाशी सांगितलं होतं लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचंय. ते वाटण करून घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि हे लसूण खोबऱ्याचं वाटण सुद्धा तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचंय. लसूण खोबरं तेलामध्ये परतून झाल्यानंतर याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवलेलं मटण घालून घ्यायचंय आणि आता हे मटण या तेलामध्ये या कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचंय. इथे आता मटण या तेलामध्ये छान असं परतून झालेलं आहे. आता हे वाफवून घ्यायचंय. त्याच्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि थोडा वेळ हे वाफवून घ्यायचंय. तर इथे आता 10 मिनिटांनंतर याच्यावरचं झाकण काढते आणि मस्त असं या मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. जे पाणी आपण अगोदर गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेच पाणी इथे मी घातलेलं आहे. तुमच्या अंदाजानुसार जेवढं तुम्हाला अळणी हवं असेल एवढं पाणी घालायचंय. तर मी मटणाच्या एवढं वरती येईल तुम्ही पाहू शकता एवढं अशा प्रकारे पाणी घालून घेतलेलं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि आता या अळणीला उकळी येऊन द्यायची आहे. इथे आता या अळणीला उकळी आलेली आहे. याच्यावरती झाकण ठेवून मटण शिजवून घेऊयात. अर्ध्या तासानंतर आता या पातेल्यावरचं झाकण काढूयात आणि पाहूयात हे मटण शिजलेलं आहे की नाही ते. मस्त असं अळणीचा तयार आहे, अगदी छान. आता हे मटणाचे पीस सुद्धा शिजलेले आहेत. या मटणाचा खूप जास्त काळा सुद्धा करायचा नाही कारण ते भाजीमध्ये सुद्धा उकळलं जाणार आहे, शिजलं जाणार आहे. असं थोडंसं मऊ झाल्यानंतर आपण ते बंद करणार आहोत. अगदी मस्त अशी इथे अळणी तयार आहे. आता आपण आपली भाजी बनवून घेण्यासाठी वाटण तयार करून घेऊयात. तर इथे पहा मी वाटण काढून घेतलेलं आहे. तर या वाटण बनवण्यासाठी इथे पहा मी कांदा घेतलेला आहे. तर साधारणतः 2 किलो कांदा इथे मी घेतलेला आहे तो अशा प्रकारे उभा चिरून घेतलेला आहे. कांदा झाल्यानंतर इथे पहा मी 1 वाटी सुका खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. लसूण घेतलेला आहे, अद्रक, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे, 3 चमचे खसखस आणि 5 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. याचबरोबर खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र,
4-5 लवंग आणि मिरं घेतलेलं आहे आणि याचबरोबर 5 वेलची घेतलेल्या आहेत. आता हे सगळं आपल्याला अगोदर भाजून घ्यायचंय. तर जसं दाखवलेलं आहे तसंच मी हे सगळं सेपरेट भाजून घेणार आहे. तर इथे पहा, हे जे वाटण आहे ते मी भाजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सुका खोबऱ्याचा खीस, पांढरे तीळ, खसखस हे भाजून घेतलेलं आहे. याचबरोबर कांदा सुद्धा सेपरेट भाजून घेतलेला आहे आणि कांदा भाजून घेत असताना त्याच्यामध्ये खडे मसाले सुद्धा भाजून घेतलेले आहेत. आता हे सगळं वाटण वाटून घ्यायचंय. तर इथे आता मी हे सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे. ते छान असं एकजीव करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. थोडं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट त्याची करून घ्यायची आहे आणि असंच छान बारीक वाटण हे वाटून घ्यायचंय. वाटण तयार आहे, आळणी सुद्धा शिजलेला आहे. आता आपण सुक्की आणि पातळ अशा 2 भाज्या बनवत आहोत. सुक्क बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आळणी आणि थोडीशी पीस बाजूला काढून घ्यायचेत. तर इथे मी साधारणतः 1 किलोच्या आसपास मटण बाजूला काढून घेतलेलं आहे सुक्क बनवण्यासाठी. तुम्हाला जेवढं मटणाचं सुक्क बनवायचं तेवढं तुम्ही बाजूला काढून घ्यायचंय. आणि आता आपण याचं सुक्क मटण बनवूया. तर त्याच्यासाठी इथे एक पातेलं मी चुलीवरती गरम व्हायला ठेवलंय. याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय. तेलामध्ये आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं. तर इथे मी अर्ध्याला थोडंसं कमी वाटण घातलेलं आहे आणि बाकीचं वाटण आपण पातळ भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत. आता हे जे वाटण आहे ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचंय. वाटण तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालते. तर इथे मी 4 चमचे घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालतेय. यानंतर 1.5 चमचा भरून मी याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च घालतेय आणि 1.5 चमचाच मटण मसाला घालायचा आहे. हे सगळे मसाले सुद्धा या ग्रेव्हीमध्ये छान असे परतून घ्यायचेत. थोडीशी ग्रेव्ही परतून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. आपण जे आळणी थोडंसं याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे अंदाज घेऊनच याच्यामध्ये मीठ घालायचंय. आणि यानंतर आता हे छान असं वाटण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये जे आपण मटण बाजूला काढून ठेवलेलं होतं सुक्क बनवण्यासाठी ते घालून घ्यायचंय आणि ते सुद्धा या ग्रेव्हीमध्ये छान असं परतून घ्यायचंय. मटण ग्रेव्हीमध्ये परतल्यानंतर हे असंच तेल सुटण्यासाठी ठेवायचंय. पण इथे माफ करा, उन्हाळा फार कडक आहे, अतिशय ऊन लागतंय. मला इथे व्हिडिओ सुद्धा काढता येत नव्हता, त्यामुळे राहिलेली भाजी ही मी गॅसवरती बनवणार आहे. चुलीवरती जे सुकं मटण तरी येण्यासाठी ठेवलेलं होतं ते इथे छान असं तयार आहे. मंद आचेवरती थोडा वेळ ठेवलेलं होतं. छान अशी त्याला तरी आलेली आहे. बाजूला काढून घेऊयात आणि याच्यावरून गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे मस्त झणझणीत चमचमीत पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं सुकं मटण तयार आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी अप्रतिम झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा पाहून तोंडाला पाणी सुटलं असेलच. त्याच प्रकारे ते खाताना सुद्धा छान लागणार आहे. तर इथे आता सुकं मटण तयार आहे. आता आपण मटणाचा रस्सा बनवून घेऊयात. इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये जी राहिलेली ग्रेव्ही आहे म्हणजेच वाटण आहे ते घालून घ्यायचं. ही ग्रेव्ही आहे ती अर्धीपेक्षा थोडीशी जास्त आहे. तर ही ग्रेव्ही आता तेलामध्ये घालून घेते आणि ग्रेव्ही छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. इथे आता पहा, ग्रेव्ही तेलामध्ये परतून झालेली आहे. याला छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे. असंच छान असं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर याच्यामध्ये पाऊण वाटी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि तो थोडासा ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचा आहे. यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मटण मसाला घालायचा आहे. मटण मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आहे. ती सुद्धा 2 चमचे घातलेले आहे आणि छान असं आता हे ग्रेव्हीमध्ये मसाले परतून घ्यायचे आहेत. तर तेल सुटेपर्यंत आता ते परतून घेऊयात. इथे आता पहा, ग्रेव्ही मस्त अशी परतून झालेली आहे. त्याला रंग सुद्धा फार छान आलेला आहे आणि तेल सुद्धा छान असं सुटलेलं आहे. इथे आता ही ग्रेव्ही सुद्धा तयार आहे. दुसऱ्या बाजूला जे आळणीचं पातेलं होतं ते सुद्धा मी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे. ग्रेव्ही तयार आहे. या आळणीला सुद्धा उकळी आलेली आहे. आता ही जी ग्रेव्ही आहे त्या उकळत्या आळणीमध्ये घालून घ्यायची आहे आणि ही ग्रेव्ही आता या आळणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर पहा, कढईला भरपूर असा मसाला चिकटलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालते आणि ते सुद्धा छान असं धुवून घ्यायचंय आणि हे जे मसाल्याचं पाणी आहे ते सुद्धा आपण या पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत. जेवढी तुम्हाला पातळ भाजी बनवायची आहे म्हणजेच रस्सा बनवायचा आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचंय. जर तुम्हाला घट्ट रस्सा हवा असेल त्याच्यानुसार किंवा पातळ रस्सा हवा असेल याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता.
पाणी घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचंय आणि आता या भाजीला छान अशी उकळी येऊन देऊयात. आता इथे आपला मटणाचा रस्सा तयार आहे. अगदी झणझणीत असा झालेला आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय. पहा, मस्त असा तर्रीदार रस्सा तयार आहे. याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आता आपल्या इथे 10 ते 15 लोकांसाठी मटणाचा रस्सा भाजी आणि सुक्क मटण तयार आहे. अगदी मस्त अशा दोन्ही सुद्धा भाज्या झालेल्या आहेत. बोट चाटून पुसून खाल एवढे छान झालेले आहे. तर इथे आता पहा मी ताट बनवते. त्याच्यासाठी ते आपण जो मटणाचा रस्सा बनवलेला आहे ते घेतलेला आहे, सुक्क मटण, भात घेतलेला आहे, भाकरी, ताटामध्ये कांदा, काकडी आणि लिंबू पण ठेवलेला आहे. अगदी मस्त झणझणीत आणि छान चवदार अशी गावठी पद्धतीने आपण मटण बनवलेलं आहे. 10 ते 15 लोक काय त्याच्यापेक्षा जास्त लोक म्हटलं तरी याच्यामध्ये जेवतील. अगदी छान रस्सा भाजी झालेली आहे. सुक्क मटण सुद्धा खूप छान झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.